जयंत पाटलांच्या विधानाने नाभिक समाज संतप्त. धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात माजी मंत्री जयंत पाटील यांनी नाभिक समाजाच्या भावना दुखविणारे विधान केले. यामुळे नाभिक समाज संतप्त झाला असून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जयंत पाटलांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. या आंदोलनात जीवा सेनेसह विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी विधिमंडळात भाषण करताना नाभिक समाजाचा अपमान केला. पोलीस काय हजामत करतात का, असे विधान म्हणजे नाभिक समाजाला कमी लेखण्याचा प्रकार असल्याचे निदर्शकांनी म्हटले. त्यामुळे जयंत पाटील यांचा नाभिक समाज धिक्कार करत आहे. जयंत पाटलांनी तात्काळ नाभिक समाजाची माफी मागावी. येणाऱ्या काळात कोणीही नाभिक समाजाबद्दल अपमानजनक विधान केले तर त्याला जागेवरच उत्तर देण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. तसेच नाभिक समाजाला कायद्याचे कवच म्हणून अॅट्रॉसिटीसारखा कायदा निर्माण करावा, ही मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. यासह सटाणा तालुक्यातील खमताणे या गावात 9 वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराचाही निषेध करण्यात आला. या निषेधांदोलनात अखिल भारतीय जीवा सेना धुळे, धुळे शहर नाभिक दुकानदार संघटना, धुळे शहर नाभिक विकास संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, हुतात्मा वीरभाई कोतवाल युवक मंडळ, शिक्षण मंडळ, स्मारक समिती, ऑल इंडिया सेन समाज ट्रस्ट धुळे, नाभिक हितवर्धक व अखिल भारतीय जीवासेना महिला मंडळ धुळे व सकल नाभिक समाज आदी सहभागी झाले होते. माझं नाव दिनेश महाले, अखिल भारतीय जीवा सेनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे आणि धुळे शहर सकल नाभिक समाजाच्या वतीनं आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही या ठिकाणी नाभिक समाजाच्या वतीनं निदर्शने केलेले आहेत. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असताना आमचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी अत्यंत नाभिक समाजाचा अपमान होईल असं बेताल वक्तव्य केलेलं आहे. पोलीस हजामती करतात काय? एका माजी मंत्र्याला असं बोलणं शोभत नाही. त्यांचं बोलणं अत्यंत चुकीचं असून त्यांनी तर पोलीस प्रशासनाचा तर अपमान केलेलाच आहे एका अर्थाने, पण दुसऱ्या बाजूने नाभिक समाजाचा सुद्धा त्यांनी अपमान केलेला आहे. नाभिक समाजाच्या वेळोवेळी अनेक असे विधानं निर्माण झाली की ज्याच्यामध्ये नाभिक समाजाचा अपमान होईल असे विधाने काही मंत्र्यांनी केलेले. आम्ही त्यांना वेळेस उत्तर दिलेलंच आहे. परंतु मी या प्रशासनाला जागे करतो की प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि सरकारने सुद्धा दखल घ्यावी. नाभिक समाज जर असा वेळोवेळी अपमान होत असेल तर नाभिक समाज हा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल आणि रस्त्यावर उतरल्यानंतर जी काही घटना घडेल, जे काही गोष्टी घडतील, याला जबाबदार प्रशासन राहील. खास करून मी प्रशासनाला आणि आमच्या महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो की नाभिक समाजासाठी जर असे प्रकार होत असतील तर नाभिक समाजाला खऱ्या अर्थाने संरक्षणाची गरज आहे. नाभिक समाजाचा अपमान करणारे जे लोक असतील यांना जरब बसावी. याच्यासाठी नाभिक समाजाच्या मुलांवर सुद्धा, दुकानदार बांधवांवर सुद्धा हल्ले होतात. तर अशा परिस्थितीमध्ये असे बेताल वक्तव्य करणारे जे लोक असतात, मंत्रीच असतात, आमदार असतात, हे असे लोक जर बेताल वक्तव्य करत असतील तर समाजाचा अपमान होतो. म्हणून जरब बसावा, म्हणून अॅट्रॉसिटीच्या धर्तीवर ज्याप्रमाणे अॅट्रॉसिटीचा कवच मिळालेला आहे तसाच नाभिक समाजाच्या बांधवांना अॅट्रॉसिटीच्या धर्तीवर नाभिक संरक्षण कायदा निर्माण व्हावा, जेणेकरून नाभिक समाजाचा कोणी अपमान करत असेल त्याच्यावर जरब बसेल. त्यासाठी आम्ही पूर्ण कायदेशीर पाठपुरावा करणार आहोत. आणि जर जयंत पाटील यांनी जर तात्काळ माफी नाही मागितली तर आम्ही पुन्हा धिक्कार करणार आहोत आणि त्याला गंभीर इशारा देतो की जर ते असेच जर अपमान करत असतील तर त्यांना तात्काळ त्यांनी माफी मागावी, अन्यथा नाभिक समाज हा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात येत आहे.